आपण 8वे प्रकरण चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये जरा 8व्यामधील म्हणजेच त्रिकोणाच्या रचना आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेल्या आहेत. कोणत्याही चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू, 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. येथे पी क्यू आर एस ही चौकोनाची आकृती आहेत. 4 बाजू म्हणजे पहिली बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, बाजू आर एस आणि बाजू पी एस अशा 4 बाजू आहेत. 4 कोन, कोन पी, कोन क्यू, कोन आर आणि कोन एस असे 4 कोन आहेत आणि कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस असे 2 कोन म्हणजे एकूण 10 घटक आहेत. आता आपण यावर्षी जाणून घेऊया या घटकामध्ये चौकोन रचना पाहणार आहोत. त्या चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटकांची मापे माहीत असतील तर चौकोनाची रचना आपल्याला करता येते. या रचनाचा आधार घेऊन त्रिकोण रचना हाच असतो हे आपण उदाहरणातून समजून घेऊया. पहिला प्रकार, चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिली असता चौकोनाची रचना करणे. उदाहरण, चौकोन PQRS असा काढा की लेंथ PQ बरोबर 5.6 सेमी, लेंथ QR बरोबर 5 सेमी, लेंथ PS बरोबर 4.3 सेमी, लेंथ RS बरोबर 7 सेमी आणि लेंथ QS बरोबर 6.2 सेमी. सर्वात आपण कच्ची आकृती काढणार आहोत. कच्ची आकृती आपण चौकोन PQRS ची काढणार आहोत आणि दिलेल्या बाजूंची मापे आपण त्या आकृतीत दाखवणार आहोत. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS आणि बाजू PS अशा 4 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि कर्ण QS ची लांबी दिलेली आहे. याचा वापर करून आपण प्रत्यक्षात पक्की आकृती काढणार आहोत. पक्की आकृती काढताना आपण सर्वात प्रथम PQ रेषाखंड 5.6 सेमी लांबीचा आपण काढलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला चौकोनाचे 2 बिंदू निश्चित करायचे आहेत, आर आणि एस. निश्चित करूया. एस बिंदू निश्चित करण्यासाठी पी पासून एस हे अंतर 4.3 सेमी आहे. आता आपण कंपास आणि पट्टीचा वापर करून 4.3 सेमी अंतर घेणार आहोत. सेमी अंतर घेतलेला आहे आणि पी बिंदू पासून आपण एक कंस टाकलेला आहे. तरीही आपला एस हा बिंदू निश्चित झालेला नाही, म्हणून आपण क्यू पासून एस हे अंतर 6.2 सेमी आहे. म्हणून आता आपण कंपास आणि पट्टीचा वापर करून 6.2 सेमी अंतर आपण कंपास मध्ये घेत आहोत. हे आपण 6.2 सेमी अंतर घेतलेलं आहे आणि क्यू बिंदू पासून पहिला कंस ज्या ठिकाणी काढलेला आहे त्या कंसाला छेदणारा कंस काढला आणि छेदन बिंदूला आपण एस हे नाव दिलं आणि अशा पद्धतीने बिंदू एस, बिंदू पी तसेच बिंदू एस आणि बिंदू क्यू हे 2 बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडलेले आहेत. आता आपल्याला बिंदू आर चं स्थान निश्चित करायचंय, म्हणून बिंदू क्यू पासून आर हे 5 सेमी अंतरावर आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण पट्टी व कंपासचा वापर करत आहोत. कंपास मध्ये आता आपण 5 सेमी अंतर घेणार आहोत. हे आपण 5 सेमी अंतर घेतलेलं आहे आणि आपण क्यू बिंदू पासून एक कंस टाकलेला आहे. आता एस बिंदू पासून आर हे अंतर 7 सेमी अंतरावर आहे. म्हणून पट्टी व कंपासचा वापर करून आता आपण कंपास मध्ये 7 सेमी अंतर घेतलेलं आहे आणि बिंदू एस पासून आर आपल्याला निश्चित करण्याकरता कंपासचं टोक आपण एस बिंदूवर ठेवणार आहोत आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढला. तो ज्या ठिकाणी छेदला त्या बिंदूला आर हे नाव देऊया आणि अशा पद्धतीने बिंदू क्यू, बिंदू आर हे जोडून घेऊया आणि आपल्याला दिलेला चौकोन पूर्ण करण्याकरता बिंदू एस आणि बिंदू आर ही जोडावे लागतील. म्हणजेच आपली या ठिकाणी चौकोनाची आकृती पूर्ण होईल आणि आपण दिलेली माप त्या ठिकाणी भरूया. या ठिकाणी क्यू आर अंतर 5 सेमी आहे आणि PS 4.3 सेमी. अशा प्रकारे चौकोन PQRS ही रचना आपण पूर्ण केलेली आहे. आपण चौकोन रचनेचा दुसरा भाग पाहणार आहोत. चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोनाची रचना करणे. 3 बाजू आणि 2 कर्ण म्हणजे टोटल आपल्याला 5 घटक दिलेले आहेत. उदाहरण पाहूया. चौकोन WXYZ असा काढा की YZ 4 सेमी, ZX 6 सेमी, WX 4.5 सेमी, ZW 5 सेमी आणि YW 6.5 सेमी. दिलेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम आपण कच्ची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. चौकोन WXYZ आणि सर्व बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. ज्या ज्या बाजूंची लांबी दिलेली आहे त्या त्या बाजू या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आता आपण दिलेल्या माहितीनुसार पक्की आकृती काढणार आहोत. सर्वात प्रथम आपण ZW हा 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढला. प्रथम आपण ZW हा 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढलेला आहे.
आता आपल्याला एक्स हा बिंदू निश्चित करायचा आहे. डब्ल्यू पासून एक्स अंतर हे 4.5 सेमी आहे, म्हणून आपण पट्टी व कंपासचा वापर करून 4.5 सेमी अंतर घेणार आहोत. शून्यावर ठेवणार आहोत आणि 4.5 सेमी पहा, आपण 4.5 सेमी अंतर घेतले आणि डब्ल्यू पासून काय घेतलेलं आहे, कंस टाकलेला आहे. आता आपल्याला एक्स स्थान निश्चित करण्यासाठी झेड पासून एक्स हे 6 सेमी अंतरावर आहे, म्हणून आपण पट्टी व कंपासचा वापर करून कंपासचं पोलाद टोक शून्यावर ठेवून 6 सेमी अंतर आपण घेत आहोत कंपासमध्ये आणि झेड पासून पहिला कंस काढलेला आहे, त्याला छेदणारा कंस काढला आणि अशा छेदलेला आहे त्या बिंदूला आपण एक्स हे नाव देऊया. आणि अशा पद्धतीने एक्स डब्ल्यू म्हणजेच एक्स आणि डब्ल्यू हे दोन बिंदू आपण जोडणार आहोत आणि त्यानंतर झेड आणि एक्स हे दोन बिंदूही आपण जोडणार आहोत आणि त्याला आपण त्याची मापही त्या ठिकाणी लिहित आहोत 4.5 सेमी. आता आपल्याला बिंदू वायचं स्थान निश्चित करायचं आहे. झेड पासून वाय हा 4 सेमी अंतरावर आहे, म्हणून आपण कंपास व पट्टीचा वापर करून 4 सेमी अंतर आपण पहा कंपास मध्ये घेत आहोत आणि झेड पासून आपण काय करणार आहोत, एक कंस टाकणार आहोत. तसेच डब्ल्यू पासून वाय हे 6.5 सेमी अंतरावर आहे, म्हणून कंपास मध्ये आपण 6.5 सेमी अंतर घेणार आहोत आणि डब्ल्यू पासून आपण पहिला कंस काढलेला आहे, त्याला छेदणारा कंस काढलेला आहे. ज्या ठिकाणी छेदला त्या बिंदूला आपण वाय नाव देऊया आणि आपण हा वाय बिंदू निश्चित केलेला आहे. चौकोनाची रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला बिंदू झेड, बिंदू वाय, तसेच बिंदू वाय, बिंदू डब्ल्यू हे आपण काढून घेणार आहोत आणि शेवटी चौकोन पूर्ण होण्याकरता एक्स आणि वाय हे दोन बिंदूही आपण जोडणार आहोत. अशा प्रकारे आपली झालेली आहेत आणि आपण दिलेली बाजूंची माप त्या ठिकाणी लिहूया. म्हणजे चौकोन WXYZ ही आकृती पूर्ण झालेली